नमस्कार, मी पूजा. पुन्हा एकदा तुमचं स्वाद अँड स्टोरीमध्ये स्वागत आहे. तर आज मी बनवणार आहे डाळ तांदळापासून बनवलेला ढोकळा. सर्वप्रथम इथे प्रेमिस कसं बनवायचं ते बघूयात. तर 1.25 किलो रेशनचे तांदूळ, अर्धा किलो हरभऱ्याची डाळ, पाव किलो सफेद उडदाची डाळ घेऊन हे स्वच्छ नळाखाली धुवून घेतले. नळाखाली धुतल्यानंतर एका कापडावर साधारण 1 दिवस वाळवून घेतले. वाळवल्यानंतर अशा प्रकारे ही डाळ तांदूळ दळून आणले. आणल्यानंतर 50 ग्रॅम सोडा, 50 ग्रॅम मीठ, 125 ग्रॅम साखर मिक्सरमधून वाटून घेतली. 70 ग्रॅम लिंबू सत्व पण मी मिक्सरमधून वाटून घेतले. आता हे सगळे जिन्नस त्या पिठामध्ये घालून चांगले मिक्स करून घ्यायचे. मिक्स केल्यानंतर हे साधारण 1 ते 1.5 महिना आपण हे पीठ स्टोअर करू शकतो. आता एका बोलमध्ये लागेल तितकं पीठ घेऊन चिमूटभर हळद घालून मिश्रण तयार करून घेतले. आता तेल लावलेल्या ताटामध्ये घालून हा ढोकळा 17 ते 18 मिनिटं मी वाफवून घेतला. वाफवल्यानंतर इथं कढल्यामध्ये तेल तापले की मोहरी, जिरे, बारीक चिरलेली कोथिंबीर, बारीक चिरलेली हिरवी मिरची, कढीपत्ता, पाव चमचा हिंग घालून फोडणी तयार करून घेतली. फोडणी तयार झाली की गार झालेल्या ढोकळ्यावर आपण ही फोडणी घालून घेतली. घातल्यानंतर हवे तशा आकाराचे आपण हे खमण कापून घेतले. खमण कापल्यानंतर तयार झाले आपले हे खमण ढोकळे. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा. तुम्ही सुद्धा असा ढोकळा बनवून बघा. कमेंट करून नक्की सांगा कसा झाला. धन्यवाद.